नमस्कार मित्रांनो, बघा स्वागत आहे तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा आपल्या नाद भरतीचा या आपल्या शैक्षणिक यूट्यूब चॅनलवर. विद्यार्थी मित्रांनो, पहा या ठिकाणी आपण आज बघा जे की मुंबई उच्च न्यायालय भरती 2025 साठी मित्रांनो शिपाई आणि हमाल मित्रांनो बघा या पदासाठी जे की प्रश्नपत्रिका या ठिकाणी बघा या आपल्या आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून बघा आपण या ठिकाणी कव्हर करणार आहोत. मित्रांनो बघा या आपल्या प्रश्नपत्रिकेमध्ये एकूण बघा जे की आपण या ठिकाणी 25 प्रश्न पाहणार आहोत. मित्रांनो बघा जे की या ठिकाणी याच्या मित्रांनो अगोदर झालेल्या बघा जे की जिल्हा न्यायालय भरतीमध्ये मित्रांनो बघा हे संपूर्ण प्रश्न या ठिकाणी विचारण्यात आलेले आहेत. म्हणून मित्रांनो हा जो आपला संपूर्ण आजचा जो काही भाग आहे बघा तुम्ही या ठिकाणी शेवटपर्यंत अवश्य अभ्यासून घ्या आणि नवीन असाल तर बघा या ठिकाणी पहिलं तुम्ही या ठिकाणी आपल्या चॅनलला सबस्क्राईब मात्र अवश्य करून घ्या. ओके, तर बघा प्रश्न पहिला काय आहे तर हा समाज प्रबोधनपर शतपत्र लिहिणारे खालीलपैकी कोण आहेत. विद्यार्थी मित्रांनो बघा या ठिकाणी समाज प्रबोधनपर शतपत्र लिहिणारे खालीलपैकी कोण आहेत. तर बघा जे की क्रमांक मित्रांनो अ बघा जे की गोपाळ हरी देशमुख या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं योग्य आन्सर असणार आहे. ओके, जे की बघा क्रमांक अ या ठिकाणी राईट आन्सर आहे. मित्रांनो बघा या ठिकाणी नुसतं पाहू नका, पाहण्यासोबत हे संपूर्ण काय मित्रांनो प्रश्न संच लिहून घ्या. लिहून घेऊन बघा पाठांतर करून घ्या, कारण मित्रांनो बघा यापैकीच तुम्हाला प्रश्न मित्रांनो 100% जे की बघा येणाऱ्या परीक्षेमध्ये मित्रांनो पाहायला मिळणार आहेत. ओके, पुढचा प्रश्न, नंदुरबार येथे कोणता विद्यार्थी स्वतंत्र आंदोलनात गोळीबारात हुतात्मा झाला. तर मित्रांनो बघा नंदुरबार या ठिकाणी विद्यार्थी बघा जी कोणता विद्यार्थी स्वतंत्र आंदोलनामध्ये जी गोळीबारामध्ये हुतात्मा झालेला आहे किंवा होता. तर बघा जे की क्रमांक ब शिरीष कुमार मित्रांनो असं त्या बघा जे की विद्यार्थ्याचं नाव आहे. ओके, पुढचा प्रश्न, मॅडम भिकाजी कामा यांनी भारताचा राष्ट्रध्वज कोठे फडकावला. तर मित्रांनो बघा मॅडम भिकाजी कामा यांनी मित्रांनो बघा जे की आपल्या भारताचा तिरंगा राष्ट्र जी काय मित्रांनो बघा ध्वज आहे हा ध्वज कोणत्या ठिकाणी फडकावला होता. तर ते म्हणजे बघा जे की क्रमांक बघा जे की स्टुटगार्ट या ठिकाणी. ओके, पुढचा प्रश्न, खालीलपैकी कोणत्या लेणीला युनेस्कोने जागतिक वारसा स्थळ म्हणून बघा जे की घोषित केले नाही. तर मित्रांनो बघा या ठिकाणी खालीलपैकी कोणत्या लेणीला युनेस्कोने जागतिक वारसा स्थळ म्हणून बघा जे की घोषित केलेलं नाही. तर ती म्हणजे बघा जे की क्रमांक बघा ड जे की पितळखोरा या लेणीला. जर हिला सोडलं अजिंठा, वेरूळ आणि एलिफंट आहे मित्रांनो बघा या तीनही लेण्या बघा जे की जागतिक वारसा स्थळामध्ये बघा जे की मित्रांनो युनेस्कोने बघा जे की मित्रांनो घोषित केलेले आहेत. ओके, पुढचा प्रश्न, जगप्रसिद्ध अजिंठा लेणी डॅश डॅश या नदीचे खनन केलेल्या दरी भागात वसली आहे. तर मित्रांनो बघा जे की जगप्रसिद्ध अजिंठा लेणी ही बघा जे की वाघोर मित्रांनो बघा या नदीचे खनन केलेल्या मित्रांनो बघा जे की दरीच्या भागामध्येही बघा जे की अजिंठा लेणी मित्रांनो वसलेली आहे. ओके, पुढचा प्रश्न, फोंडा येथील बघा जे की फोंडा येथील मध्ये प्रसिद्ध आहे. मित्रांनो बघा जे की फोंडा येथील मध मित्रांनो मध्ये नाही बघा तर मवळाचं मध आहे बघा हे. तर फोंडा येथील मध प्रसिद्ध आहे. फोंडा हे ठिकाण बघा जे की सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कोणत्या तालुक्यात आहे. तर मित्रांनो बघा फोंडा येथील मध प्रसिद्ध आहे आणि फोंडा हे ठिकाण बघा जे की सिंधुदुर्ग या जिल्ह्यातील कोणत्या तालुक्यामध्ये आहे. तर बघा जे की क्रमांक बघा ब जे की कणकवली या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं योग्य आन्सर आहे. ओके, पुढचा प्रश्न बघा, सानगड किल्ला कोणत्या जिल्ह्यात आहे. तर मित्रांनो बघा सानगडी हा जो काही मित्रांनो बघा किल्ला आहे हा किल्ला कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे. तर बघा जी की क्रमांक मित्रांनो कजे की भंडारा या जिल्ह्यात आहे. ओके, पुढचा प्रश्न, कवी कुलगुरू कालिदास संस्कृत विद्यापीठ कोठे आहे. तर कवी कुलगुरू कवी कालिदास बघा जी की संस्कृत विद्यापीठ या ठिकाणी कोणत्या ठिकाणी आहे. तर बघा जे की क्रमांक मित्रांनो ड बघा जी की रामटेक या ठिकाणी आहे. ओके, पुढचा प्रश्न बघा, खालीलपैकी सर्वात तरुण राज्य कोणते. तर मित्रांनो बघा या चारीपैकी कोणतं राज्य बघा जे की सर्वात तरुण राज्य आहे. तर ते म्हणजे बघा जे की क्रमांक बघा अ जे की गोवा आहे या ठिकाणी बघा आपल्या प्रश्नाचं योग्य आन्सर असणार आहे. पुढचा प्रश्न लिहून घ्या बघा, हे संपूर्ण काही लिहून घेऊन पाठांतर करा, कारण मित्रांनो बघा येणाऱ्या परीक्षेला जी की 100% मित्रांनो बघा या आपल्या संपूर्ण प्रश्नांचा फायदा बघा जे की तुम्हाला होणारा असेल. ओके, पुढे नॅशनल फिल्म अर्चिव्ह या संस्थेची मुख्य कचेरी कोठे आहे. तर मित्रांनो बघा जे की नॅशनल फिल्म अर्चिव्ह या संस्थेची बघा जे की मुख्य कचेरी बघा जी की क्रमांक ब पुणे या ठिकाणी आहे. ओके, पुढचा प्रश्न,
आपत्ती व्यवस्थापन कायदा भारत सरकारने कधी संमत केला? तर मित्रांनो बघा जी की आपत्ती व्यवस्थापन हा जो काही मित्रांनो बघा कायदा आहे, हा कायदा बघा जे की भारत सरकारनं बघा जे की 2005 मध्ये मित्रांनो जे की संमत केलेला आहे. ओके. पुढचा प्रश्न बघा, भारतात पहिला डिजिटल अर्थसंकल्प कोणी मांडला? तर मित्रांनो बघा जे की आपल्या भारत देशामध्ये पहिला बघा जे की डिजिटल अर्थसंकल्प कोणी मांडला होता? तर ते म्हणजे बघा जे की निर्मला सीतारामन यांनी मांडलेला होता. बघा जे की क्रमांक ब या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं योग्य आन्सर आहे. ओके. पुढे 13वा प्रश्न, जिल्हा नियोजन मंडळाचे सचिव कोण असतात? तर मित्रांनो बघा जे की जिल्हा नियोजन मंडळाचे सचिव या ठिकाणी कोण असतात? तर बघा जे की क्रमांक बघा क जे की जिल्हाधिकारी या ठिकाणी असतात. ओके. पुढचा प्रश्न बघा 13. तर बघा की जागतिक कर्करोग दिवस कोणत्या दिवशी साजरा केला जातो? तर मित्रांनो बघा जे की जागतिक कर्करोग दिवस हा या ठिकाणी कोणत्या दिवशी बघा जे की साजरा केला जातो? तर बघा जे की क्रमांक ड बघा जे की 4 फेब्रुवारी या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं योग्य आन्सर असणार आहे. ओके. पुढचा प्रश्न बघा, डायनामाइट स्फोटकाचा बघा जे की शोध खालीलपैकी कोणत्या शास्त्रज्ञाने लावला? तर डायनामाइट स्फोटकाचा बघा जे की शोध या ठिकाणी कोणत्या शास्त्रज्ञानं लावलेला आहे? तर ते म्हणजे बघा जे की क्रमांक अ बघा जे की अल्फ्रेड नोबेल या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं योग्य आन्सर आहे. ओके. पुढे गुरुत्वाकर्षण सिद्धांत सर आयझॅक न्यूटन यांनी आपल्या कोणत्या पुस्तकात मांडला? तर बघा मित्रांनो गुरुत्वाकर्षण हा सिद्धांत जो काही आहे मित्रांनो, हा सिद्धांत बघा जे की सर आयझॅक न्यूटन यांनी त्यांच्या बघा कोणत्या पुस्तकामध्ये मांडलेला आहे? तर बघा जे की क्रमांक मित्रांनो बघा ब जे की प्रिन्सिप या बघा जे की पुस्तक मित्रांनो बघा या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं योग्य आन्सर आहे. ओके. पुढे हायग्रोमीटर काय मोजते? तर मित्रांनो बघा या ठिकाणी जे की हायग्रोमीटर हे बघा काय या ठिकाणी मोजतं? तर बघा जे की सापेक्ष आर्द्रता मित्रांनो बघा जे की मोजण्याचं काम मित्रांनो बघा जे की हायग्रोमीटर करतं. ओके. पुढचा प्रश्न 18 बघा आता, खालीलपैकी कोणता रोग हवेमार्फत पसरणारा आहे? तर या चारीपैकी मित्रांनो बघा कोणता रोग या ठिकाणी बघा जे की हवेमार्फत मित्रांनो पसरणारा आहे? तर ते म्हणजे बघा जे की क्रमांक ड बघा जे की गोवर हा रोग आहे. ओके. जे की बघा क्रमांक ड या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं योग्य आन्सर असणार आहे. पुढे बघा 19वा प्रश्न, खालीलपैकी कोणता विकार बघा जे की थेटपणे इन्शुलिनच्या कमी मात्रेशी संबंधित आहे? तर मित्रांनो बघा खालीलपैकी कोणता विकार थेटपणे इन्शुलिनच्या कमी मात्रेशी संबंधित आहे? तर ते म्हणजे बघा जे की क्रमांक अ मधुमेह बघा जे की या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं योग्य आन्सर असणार आहे. ओके. पुढचा प्रश्न, हा मानवाच्या शरीरातील नखे, केस व नखे कशाने बनलेली असतात? तर मित्रांनो बघा आपल्या मानवी शरीरावरील मित्रांनो बघा जे की केस व नख कशाने बनलेली असतात? तर बघा जे की क्रमांक ब प्रथिनेनं मित्रांनो बघा ही जी की बनलेली असतात. ओके. पुढचा प्रश्न 21वा पहा, एखादा किंवा एखादी व्यक्ती एकदा रक्तदान केल्यानंतर पुन्हा किती दिवसांनी बघा जे की रक्तदान या ठिकाणी करू शकते? तर बघा जे की मित्रांनो क्रमांक अ बघा जे की 3 महिने मित्रांनो या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं योग्य आन्सर आहे. मित्रांनो एखादी व्यक्ती मित्रांनो एकदा रक्तदान केल्यानंतर बघा मित्रांनो पुन्हा ती बघा जे की 3 महिने म्हणजेच 90 दिवसाच्या कालावधीनंतर मित्रांनो पुन्हा जी की तिनं रक्तदान या ठिकाणी करू शकते. पुढचा प्रश्न बघा, सतीश धवन स्पेस सेंटर कोठे आहे? तर मित्रांनो बघा सतीश धवन स्पेस सेंटर कोठे आहे? तर बघा जे की क्रमांक ब बघा जे की श्रीहरिकोटा या ठिकाणी बघा जे की क्रमांक ब या ठिकाणी श्रीहरिकोटा आपल्या प्रश्नाचं योग्य आन्सर आहे. पुढे राष्ट्रीय संस्कृत दिवस कोणत्या दिवशी साजरा केला जातो किंवा कोणत्या दिवशी बघा जे की पाळला जातो? तर बघा जे की क्रमांक बघा जे की 8 ऑगस्ट या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं योग्य आन्सर आहे. ओके. पुढे 24वा प्रश्न बघा, राज्यसभा सदस्यांचा काळ किती असतो? तर मित्रांनो बघा जे की राज्यसभा या सदस्याचा काळ किती वर्ष असतो? तर बघा जे की क्रमांक मित्रांनो ड बघा जे की 6 वर्षाचा असतो. आणि मित्रांनो बघा जे की 5 वर्षाचा कार्यकाळ हा लोकसभेचा असतो. बघा जे की लक्षात तुम्हाला सर्वांना ठेवायचं आहे. मित्रांनो बघा या ठिकाणी एकदम मित्रांनो बघा जे की लो लेवलचे जी के जीएसचे प्रश्न या ठिकाणी मित्रांनो बघा TCS असो व IBPS या ठिकाणी घेत आहे. म्हणून मित्रांनो बघा जास्त काही करू नका मित्रांनो, थोडेसे मित्रांनो बघा जे की साधी आणि सरळ बघा मित्रांनो जे की सोपे सोपे प्रश्न या ठिकाणी तुम्ही करून जा, म्हणजे बघा जे की तुम्हाला मित्रांनो या प्रकारच्या प्रश्नांचा 100% मित्रांनो बघा येणाऱ्या परीक्षेमध्ये फायदा होईल. ओके. शेवटचा प्रश्न पहा. हां तर बघा काय आहे, भारतीय राज्यघटनेतील नागरिकांच्या मूलभूत कर्तव्याची तरतूद कोणत्या देशाच्या राज्यघटनेवरून घेण्यात आली आहे? तर मित्रांनो भारतीय राज्यघटनेतील नागरिकांच्या मूलभूत कर्तव्याची तरतूद कोणत्या देशाच्या राज्यघटनेवरून घेण्यात आली आहे?
तर बघा जे की USSR बघा जे की या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं योग्य आन्सर असणार आहे. तर विद्यार्थी मित्रांनो बघा जे की हे होते बघा आपले आजच्या बघा जे की मागे झालेल्या जिल्हा न्यायालय भरतीमध्ये मित्रांनो बघा जे की विचारण्यात आलेली 25 मित्रांनो बघा जे की टॉपची GK GST मित्रांनो बघा प्रश्न संच. जर तुम्हाला ठिकाणी व्हिडिओ आवडला असेल आपल्या व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त तुमच्या विद्यार्थी मित्रांसोबत बघा जे की या ठिकाणी शेअर करा. अद्याप तुम्ही देखील आमच्या चॅनलला सबस्क्राईब जर केलं नसेल समजा अवश्य ठिकाणी सबस्क्राईब देखील करून घ्या. तर भेटू पुन्हा अशा एका नेक्स्ट लेवलच्या नवीनशा भागासोबत. तोपर्यंत घ्या काळजी, करा अभ्यास.